नमस्कार. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची बातमी, ती देखील राज्यातील आरोग्य विभागात लवकरच सर्वात मोठी भरती होणार आहे आणि त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून लवकरच मोठं गिफ्ट मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या तब्बल 10,127 जागांची भरती होईल. येत्या 1 जानेवारीला या संदर्भात जाहिरात निघणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. आरोग्य सेवक, पर्यवेक्षक, लॅब तंत्रज्ञ तसंच प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी ही भरती होणार आहे. राज्य सरकारनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे. त्यापैकीच हा एक महत्त्वाचा निर्णय. - 10,127 जागा या ठिकाणी आम्ही आरोग्य विभागाशी संबंधित आहेत त्या ठिकाणी भरतो आहोत. या संदर्भातलं जे वेळापत्रक आहे ते आम्ही आज या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि जवळपास फेब्रुवारी मार्च या दरम्यान या परीक्षा आम्ही या ठिकाणी घेत आहोत. 26-27 मार्च तोपर्यंत आम्ही या सगळ्या जागा भरून 10,127 त्या ठिकाणी नियुक्तीपत्र या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी देणार आहोत. त्याचं वेळापत्रक आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये 1 जानेवारी ते 7 जानेवारी ही जाहिरात प्रसिद्ध होईल. अजून या मधल्या 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तांत्रिक बाजू ज्या आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या जातील. कवठे महांकाळ नगरपंचायतीचा निकाल हाती आलेला आहे. नगरपंचायतीवरती खासदार संजय काका पाटील गटाच्या उमेदवाराचा विजय झालेला असून रोहित पाटील गटाला धोबी पछाड देण्यात आलेला आहे. संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे यांचा विजय झालेला आहे. समान मतं मिळाल्यामुळे ईश्वर चिठ्ठीवरती हा निकाल लावण्यात आला. 4 नगरसेवक फुटल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप पराभूत झाले. काही लोकांना तिथं डांबून ठेवण्यात आलं. काही गोष्टींचा मी उल्लेख आज या विजयाच्या आनंदामध्ये करणार नाही. काही गोष्टी जी माणसं तिकडे नेली होती त्यांचे फोन आल्यानंतर, आणायला गेल्यानंतर तिथले काही 70-80 लोक घेऊन अगदी फायरिंग करण्यापर्यंत सुद्धा काही घटना घडलेल्या आहेत. आम्ही तसं पत्र दिलेलं आहे. पण आज ह्या विजयाच्या आनंदामध्ये आम्ही तिकडे काही बोलणार नाही. योग्य वेळेला योग्य गोष्टीचा समाचार घेऊ एवढंच या निमित्तानं सांगतो. भारतीय जनता पार्टीतून काका, तसेच गजानन काका, अशोक बापू, मालक, सगळे नगरसेवकांनी जी मला संधी दिली नगर पंचायतची नगराध्यक्ष होण्याची, त्यातून विकासाची कामं भरपूर करू, काकाकडून तसेच निधी आणून कवठे महांकाळ शहर जास्तीत जास्त सुधारणा, पाण्याचा म्हणा, गटारीचा, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू. काकाच्या प्रयत्नातून आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून, माझ्या नगरसेवकांच्या, गजानन काका, अशोक बापू, मालक किंवा माझे सगळे नगरसेवक आहेत, त्यांच्या प्रयत्नातून नक्कीच यश येईल असं वाटलं होतं. 2014 पासून सत्ता आल्यापासून, काकांच्याकडे कृष्णा खोरे महामंडळ पद आल्यापासून त्या ठिकाणी हजारो कोटींचा भरीव निधी तासगाव, कवठे महांकाळ तालुका तसेच जिल्हाभर सगळीकडे आपण काकांच्या माध्यमातून देण्यात आला. योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आग्रही राहू. विकास कामासाठी आम्ही या ठिकाणी प्राधान्य देऊ आणि जी काही चुकीची त्या ठिकाणी मागच्या नगरपालिकेला, नगरपंचायतीला वक्तव्य झाली, जो अहंकार झाला, तो या ठिकाणी जनतेनं नाकारलेला आहे. एवढा लहान वयात एवढा अहंकार बरा नसतो, हे या ठिकाणी या जनतेनं दाखवून दिलेलं आहे. कुडाळमध्ये भाजपकडून संविधान रॅली काढण्यात आली. यात विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणे आणि प्रमोद जठार सहभागी झालेले होते. या सर्व नेत्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मला वाटतं सगळे विशेषण लावलेत नाही, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना तर प्रत्येक गोष्ट त्यांना फिट होईल. आणि आता त्यांचं कसं झालं माहित आहे, बाडगा असतो तो बांग जोराने देतो. हे येऊन शिवसेनेच्या निष्ठेच्या गोष्टी करणार. काडीचा आधार, बुडत्याला कसला आधार? त्यामुळे ते उद्धव ठाकरे आता बुडायला लागले. त्याला कधीतरी एक ती बाई, आमदार बाई, काय नाव तिचं ते, ती सापडते. इकडे कुठेतरी
स्वतःला भास्कर समजणारा एक कुठला तरी चिपळूणचा काजवा येतो आणि इकडे फडफडायला लागतो, त्याला उत्तर द्यायला ही मंडळी आलेली आहे. त्यांना उत्तर द्यायला मंडळी. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर आळवलाय. शिंदे आणि फडणवीसांनी आपल्याला सोबत घेतलं तर ठीक, नाहीतर प्रहार संघटना स्वतंत्रपणे निवडणूक लढेल असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल हे सांगणं कठीण आहे. मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागेल का हे सांगणं कठीण आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तरी बच्चू कडूच आहेत असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय. आम्ही सगळ्या नगरपालिका जिथं आमचं प्रस्ताव आहे त्या स्वतंत्ररित्या आम्ही लढू. सोबत घेतलं तर सोबत, नाहीतर एकटा. घेतील त्यांची मर्जी. गरज वाटते तुम्हाला तशी त्यांना घ्यायची? नाही ते नाही सांगता येत ना. गरज काय वाटते का त्यांची गरज? कसं आहे, कोणाची गरज असल्यापेक्षा ती मानसिकतेचा प्रश्न आहे. आमच्या कार्यकर्त्याचा खाली काय मानसिकता आहे मला सांगता येणार नाही. विस्ताराच्या बाबतीत सांगणं फार कठीण आहे, इतकं सोपं नाही आहे. आखरी तुम्हाला माहीत आहे का, अजून 15-20 मंत्री करायचे आहे. त्याच्यानं अधिक एक वेगळी नीती असू शकते. काय कठीण वाटते तुम्हाला? सांगणं कठीण वाटतं. होणार आहे, पण तुम्ही असाल तर चान्सेस वाटते तुम्हाला? तुम्ही असाल देईल संधी? प्रश्न माझा तर अधिकारच आहे, हक्कही आहे. मी असणारच आहो, पण नसले तरी बच्चू कडू म्हणून काफी आहे. शिंदे फडणवीस सरकारनं महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिलाय. सीबीआय चौकशीच्या परवानगीचा निर्णय रद्द करण्यात आलाय. आता सीबीआयला कोणत्याही प्रकरणामध्ये तपासासाठी महाराष्ट्र सरकारच्या परवानगीची गरज लागणार नाही. सीबीआयला महाराष्ट्रामध्ये चौकशीसाठी गरजेची असलेली जनरल कन्सेंट पुन्हा एकदा बहाल केलेली आहे. महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयला कोणत्याही प्रकरणाची चौकशी करता येत नव्हती. मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजीचं सरकारचं अभिनंदन करतो. हा निर्णय घेतला, हा निर्णय लागूच असला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांना भीती वाटत होती की आमची परवानगी घ्यावी मगच सीबीआय येईल. का वाटते तुम्हाला भीती? तुम्हाला भीती वाटली? तुम्ही भ्रष्टाचार करताना तुम्हाला वाटतं की सीबीआय केव्हा आम्हाला पकडून घेईल. तुम्ही 40 वर्षाचे धंदे केले, तुम्हाला वाटलं सीबीआय पकडून येईल. अत्यंत चांगला निर्णय घेतला. कोणत्याही नेत्यांनी किंवा कोणत्याही सरकारने जर भ्रष्टाचार केला असेल, त्यामध्ये कोण्या अधिकाऱ्याने केला, कोण्या नेत्यांनी केला, सीबीआय त्याला तात्काळ उचलू शकेल. अनेक राज्यांनी बंद केलंय त्यांना, अनेक राज्यांनी सीबीआयला. आता यंदा उघडायचं म्हणजे हे सगळं तुम्हाला कळतंय, कारण तुम्ही माध्यमांच्या लोकांना फार अधिक कळतं की या सगळ्या यंत्रणांचा वापर म्हणजे तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा म्हटलं की सीबीआय म्हणजे पिंजऱ्यातला सरकारचा पिंजऱ्यातला पोपट आहे. हे पिंजऱ्यातले पोपट आहेत ना, ते अनेक पिंजरे आहेत. आता पोलीस अधिकाऱ्यांना विनम्रपणे सांगेन, तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, गुलाम होऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे राज्यकर्त्यांचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या भाषणाचे राज्यभरात चाहते आहेत. जाहीर कार्यक्रमात अजित पवार चांगलेच खोलतात. अजित पवार जेव्हा फटकेबाजी करतात तेव्हा हास्याची कारंजी उडतात. भाषण फुल फॉर्मात आल्यावरती अजित पवार जोरदार टोलेबाजी करतात. या टोलेबाजी करताना अजित पवार विरोधक तर सोडाच, पण भावालाही सोडत नाहीत. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी आपल्या राहणीमानात खूपच बदल केलाय. रोहित पवार राजेंद्र पवार जणू काय भाऊच दिसतात. हा आमचा भाऊ माझ्यापेक्षा मोठा असून लहान आणि स्मार्ट दिसतोय, असं देखील ते म्हणाले. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी, वसुबारसच्या दिवशी आमच्या थोरले बंधूंनी इथं आयोजित केला. आज तर काय जीनची पॅन्ट घातली, टी शर्ट घातला, बूट बीट. आम्ही तर काय, आता ही माझ्यापेक्षा मोठा आहे, पण आता 3 बारका दिसतोय, मी मोठा. आता तो आणि रोहित भाऊ दिसत आहेत. तुमची काय करायचं सांग, वहिनी कुठं गेल्या काय? मला माझ्या भावाला काय आम्हाला सांगतच नाही, गप्प बसतो आणि स्वतःच एकटा करतो. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जात पडताळणी प्रमाणपत्रावरून अडचणीत आणखी वाढ झालेली दिसतेय. बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी मुंबई इथल्या शिवडी कोर्टानं नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट काढलेलं आहे. मुलुंड पोलिसांना या प्रकरणी कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. या प्रकरणी मुलुंड पोलिसांना 7 नोव्हेंबरपर्यंत नवनीत राणा यांना शिवडी कोर्टात
हजर करण्याचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान नवनीत राणा यांनी या प्रकरणामध्ये तथ्य नसल्याचं म्हटलंय. जे सेशन कोर्ट आहे त्याच्यामध्ये गेलो आणि त्याची तारीख सुरू आहे आणि इथे जे आदेश ते काढत आहे. मला असं वाटतं की जेही टी व्हीवर बातम्या चालू आहे ते त्याच्यामध्ये अजूनपर्यंत काही खरं दिसत नाही आहे. कारण जेव्हा कोर्ट आम्हाला जे आदेश देईल त्याचं पालन आम्ही करत आलेलो आहे आणि पुढेही सुद्धा आम्ही करणार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. पण हे सगळी गोष्टी कोर्टामध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौऱ्यामध्ये सारथी कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी सारथीच्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं. तसंच राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत दिली जाईल असंही आश्वासन दिलंय. अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. सीबीआयकडून दाखल गुन्ह्यामध्ये अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं फेटाळलाय. देशमुखांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आलेला आहे. अनिल देशमुख यांना हवे असलेले पुरेसे वैद्यकीय उपचार दिले जातात. आर्थिक गुन्ह्याबाबत विचारपूर्वक निर्णय द्यावा लागतो असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांची दिवाळी सुद्धा जेलमध्येच जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरती पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांची दिवाळी देखील तुरुंगातच जाईल हे स्पष्ट आहे. गेल्या वेळेला राऊत साहेबांनी कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट मीडियाला दिली नव्हती, परंतु काही आहेत की त्यांनी राऊत साहेबांच्या तोंडून ते शब्द काही मीडियामध्ये टाकून दिले, न्यूजवर आले सर्व, परंतु साहेबांनी अशी काही स्टेटमेंट दिली नव्हती. आणि कोर्टाने सांगितलं की बाबा ही पॉलिटिकल केस नाही आहे, त्यामुळे राऊत साहेबने बोललं तर काही प्रॉब्लेम नाही. तर ईडीला काय ऑब्जेक्शन नाही आहे या बाबतीत. त्यांना विचार ईडीला ऑब्जेक्शन आहे का, म्हणले नाही. मग त्याबाबत काही इश्यू नाही. परंतु राऊत साहेबांनी ठरवलेलं आहे जोपर्यंत मी बाहेर येणार नाही तोपर्यंत मीडियाशी मी चर्चा करणार नाही. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसलेला आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सुप्रीम कोर्टानं याचिका दाखल करून घेतली आहे. अनंत करमुसे यांची कोर्टानं दाखल करून घेतलेली याचिका असून या प्रकरणी पुढील सुनावणी ही 25 नोव्हेंबरला होणार आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. हायकोर्टानं करमुसे यांची सीबीआय चौकशीची याचिका फेटाळलेली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या गृह विभागानं गुरुवारी ऑनर किलिंग, जात पंचायतीचे आदेश, जमाव, हिंसा आणि मॉब लिंचिंग यांसारखे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्व जारी केलेली आहेत. गृह विभागानं आता डीजीपीला रॅपिड रिस्पॉन्स टीम्सची स्थापना करण्यास सांगितलंय. जमावाच्या हिंसाचाराच्या घटनांना तोंड देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याचाही आदेश देण्यात आलाय. जर हिंसाचारामुळे मालमत्तेचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नुकसान होत असेल आणि एखाद्या संघटनेच्या प्रवक्त्याद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे केलं गेलं असेल तर अशा व्यक्तींवरती IPC अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशींच्या अनुषंगानं असे गुन्हे रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आलेली आहेत. मनसे आता शिवाजी पार्कात दीपोत्सव साजरा करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दीपोत्सवाचं सर्वांना आमंत्रण दिलंय. दीपावलीच्या निमित्तानं आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळून टाकतो. दादरमधील हा शिवतीर्थाचा परिसर हे मी माझ्या घराचं अंगणच समजतो. म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविधरंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळवून टाकणार आहोत. त्यामुळे सर्वांनी या दीपोत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरेंनी पत्राद्वारे केलंय. राज ठाकरे हे दिलदार, खुल्या मनाचं, स्पष्ट वक्तृत्व करणारं स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि जे करतात ते खुलेआम करतात. ते कुणाशी मैत्री करतात ती खुलेआम करतात, कुणावर टीका करायची तेही खुलेआम करतात. एखादा मित्र पक्षाने एखादा जर त्याला टीका करायची तेही टीका करतात. त्यामुळं त्यांनी दीपोत्सव केला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले, याच्यात काही वेगळं नाही आहे. ते माझ्या घरी आले, मी त्यांच्या घरी गेलो, यात काही वेगळं नाही आहे. त्यांच्या मैत्रीमध्ये राजकारणाचा कुठलाही लवलेश कधीच नसतो. तर संध्याकाळ
आतापर्यंत घडलेल्या इतरही महत्त्वाच्या बातम्या संध्याकाळच्या बातम्यांमध्ये पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.